आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणामध्ये खालावत चाललेल्या भाषेवरती टीका केली आहे। निमित्त होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं। महाराष्ट्रामधील राजकीय भाषा खालच्या स्तरावरती गेली आहे, अशांना या साहित्यिकांनी ठणकावून सांगण्याची गरज आहे असं विधान राज ठाकरेंनी केलंय। तसंच महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली असून अशा राजकारण्यांना जाळ्या नसणाऱ्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रामधल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलंय। ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही दरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो। महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो, कवी पाहत आलो। तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण, तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिम्मत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय। महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे। कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।